दिवाणजी तर लक्षात ठेवा. पण काय युवराज, मी तिथं आल्यावर तुम्ही मला भेटणार नाही का? काय मी आपल्या उद्योगात बिझी असेल ना. अच्छा, मग अशी सांगितलं ते. मग आज कशी काय फुरसत मिळाली तुम्हाला? तुझ्यासाठी काढावी लागली. तेव्हा तुझ्या अंगी असलेली एखादी कला दाखव आमच्या युवराजांना. अहो का नाही, आता एवढ्या मोठ्या युवराजांचा अपमान करणे मला शोभेल का? बसा. साफ करतो साफ. साफ करण्याची ही पद्धत मला खूप आवडली. करायची का मग सुरुवात? ऐका तर, खास तुमच्यासाठी.
राया धीमा धीमा अहो केले मला तुम्ही धीमा धीमा राया धीमा धीमा अहो केले मला काय नाचते नाहीतर दिवाणजी त्या दिवशी मला तुम्ही हंगामा पाहायला नेला तिथल्या नाचणाऱ्या पोरी एकमेकांनाच नाता जास्त मारत होत्या त्यापेक्षा हे मस्त आहे चला बाईला काहीतरी बक्षीस द्या असा बक्षीस द्या बाईची जिंगाणी बसली पाहिजे मी आपली मनापासून आभारी आई युवराज तुम्ही इथेच थांबा पैसे मी देतो पैशानं भरलेली बॅग गाडीमध्ये ठेवली आहे लगेच घेऊन येतो दिवाणजी दिवाणजी मरते बेहा अरे हो बाई त्याला साडी चोळी आणायला सांगायला विसरलो मी जाऊ का कशाला उभी साडी चोळी नाही काय आहे आमच्या संस्थानाची पद्धत आहे तू माझ्या घरी ये तुला सांगतो ना माझ्या घरी आल्यानंतर माझी बायको तुला साडी सोडूनच पाठवेल साडी सोडून म्हणजे ही साडी सोडून दुसरी नवीन साडी नेसवून पाठवेल असं म्हणतो. कशाला गरीब माणसाचा उगी तेवढा मान करताय पण हा दिवाणजी काला कसा नाही कशाला काळजी करताय हॅलो बोला साहेब हो किरणच बोलते बोला काय नाही 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 हे खरं नाही होऊ शकत खरं सांगता बरं बरं तुम्ही काळजी करू नका आता मी बघते त्यांना काय करायचं हो ठीक आहे ठेवा साहेब दिवाणजी येत असेल माझा रस्ता विसरला असेल कदाचित तुम्ही खूप मोठी युवराज नाही का हा मायापुरी संस्थान जगन्नाथपुरी संस्थान पाणीपुरी गठाण ब्रह्मपुरी संस्थानाची युवराज तुमचा एक कारभारी पोलीस स्टेशन मध्ये बंद आहे आणि काय हो तुम्ही नाटक कंपनी वाल्यांकडून हे कपडे चोरून आणले आणि माझ्या घरी ते रुबाब दाखवायला तुलाही पोलीस स्टेशन मध्ये नाही बाई हात जोडतो पण पोलीस स्टेशन मध्ये नको देऊ तुझे जेवढे पैसे झाले असतील ना तेवढे पैसे खंडेपर्यंत मी तुझ्या घरी कामं करतो वाटल्यास पण पोलीस स्टेशन मध्ये नको टाकू आता जे काम सांगितले ते काम करावे लागेल हो हो जे सांगशील ते धुनी भांडी कपडे लत्ते झाडू पोछा सगळं काही सगळं एवढं असेल नाही तर बरं ठीक आहे तू जे सांगशील तेच वेळेवर दान नाही करायचं नाही 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 आणि काय रे इकडे 200 एकरामध्ये सफरचंदाची शेती लावली आहे नाही का आणि भुईमुगाच्या झाडाला वर शेंगा लागतात की जमिनीत ते माहित नाही आणि काय तर पुढच्या वर्षी फक्त लाल मिरचीच लावायची हो ना आता तुझा किती एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये गाजर उगवते की मुळा मी बघते चल हो करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.